नमस्कार मित्रांनो. काल ऍक्च्युली ऑस्ट्रेलियाचं जे आहे इंटरिम बजेट जे आहे ते डिक्लेअर झालेलं आहे 2026-2027 या वर्षासाठी. आणि बऱ्याचशा लोकांनी जे आहे मला क्वेश्चन केलं की सर याच्यामध्ये पॉईंट सिस्टम मध्ये काही चेंजेस झालेले आहेत का, किंवा बजेटमध्ये काय नवीन आलंय, इमिग्रेशन बद्दल काय न्यूज आहे. तर आपण एक जरा शॉर्ट मध्ये त्याचं हायलाइट बघणार आहे या व्हिडिओमध्ये. यामध्ये असं आहे की इमिग्रेशन हे जे बजेट झालं त्याच्यामध्ये इमिग्रेशनच्या खूप गोष्टी काही डिस्कस केलेल्या नाहीयेत, पण ज्या केलेल्या त्या की पॉईंट्स मी तुम्हाला सांगतोय. पहिलं आहे की यांनी सांगितलंय की जे परमनंट विजाचा जो कोटा होता 1,85,000चा तो यावर्षी सुद्धा 1,85,000चा राहील. आणि जो पूर्ण जे विजाचा जो कोटा होता 2,45,000 तो यावर्षी सुद्धा 2,45,000 राहणार आहे. पण पुढच्या वर्षांमध्ये काही वर्षांमध्ये म्हणजे नेक्स्ट इयर किंवा त्याच्या पुढच्या वर्षी 2029-30 पर्यंत हा कोटा आहे 2,25,000 कमी होऊ शकतो, म्हणजे 20,000 हा कमी होऊ शकतो. आणि हा जो कोटा आहे पण त्यांनी जो आहे तो डिवाइड केलेला आहे 70 आणि 30च्या रेशोमध्ये. म्हणजे 70% ते जे जास्त वेटेज देणार आहे, फोकस देणार आहे ऑनशोर कॅन्डिडेटला. जे लोक ऑनशोर आहेत म्हणजे जे आता तिथे ऑस्ट्रेलियामध्ये अवेलेबल आहेत त्या त्यांना, म्हणजे जे स्टुडंट असू दे किंवा 482 विजावर असू दे किंवा टेम्पररी विजावर असू दे, त्या लोकांना आधी देणार आहे. 70%चा जो कोटा त्यांच्यासाठी युटिलाइज होणार आहे. 30% जो आहे तो ऑफशोर कॅन्डिडेटसाठी होणार आहे. त्यामुळे आता आपल्याला हे बघायचं आहे की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण ऑनशोर कसं जाऊ शकतो. मे बी 482 वर्क विजाच्या माध्यमातून किंवा स्टडी माध्यमातून जर आपण ऑनशोर पोहोचलो तर आपले ज्या 70% जो कोटा आहे त्याच्यामध्ये आपल्या येण्याचे चान्सेस आहे. तो 70% कोटा म्हणजे 1,29,590 जागा ज्या आहेत त्यांनी त्या ऑनशोर लोकांसाठी ठेवलेल्या आहेत. तसंच त्यांनी ज्या विजाचा टोटल जो कोटा आहे त्याच्यामध्ये 70-30 मध्ये डिवायडेशन केलेलं आहे. 70 जो आहे तो स्किल्ड विजासाठी असणार 70%, आणि जे 30% जो आहे तो फॅमिली विजांसाठी आहे. म्हणजे जवळपास 1,32,000 जागा ज्या आहेत त्या स्किल्ड विजासाठी आहेत आणि 52,500 जागा ज्या आहेत त्या फॅमिली विजासाठी आहेत. आता याच्यामध्ये असं आहे की याच्यामध्ये म्हणजे आता जर आपण ओव्हरऑल आता डिवायडेशन जर बघितलं तर याच्यामध्ये असं आहे की जे प्रॉपर स्किल्ड जे नॉमिनेशन आहेत किंवा एम्प्लॉई स्पॉन्सर्ड जे नॉमिनेशन आहे जे 186 विजा थ्रू वगैरे झालेलं आहे त्याच्या 44,000 जागा आहेत. त्याच्यानंतर स्टेट नॉमिनेशन्सला जे आहे त्यांनी 33,000 जागा दिलेल्या आहेत. तसंच रिजनल एरियासाठी सुद्धा त्यांनी 33,000 जागा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर जे त्यांचं स्किल्ड इंडिपेंडंट विजा जो आहे म्हणजे 189 विजा जे आहेत त्याच्यासाठी 16,900 जागा दिलेल्या आहेत. आणि फॅमिली स्पॉन्सरमध्ये त्यांनी जे 40,500 जागा ज्या आहेत त्या स्पाऊस विजासाठी दिलेल्या आहेत आणि 8,500 जागा ज्या आहेत त्या पॅरेंट विजांसाठी दिलेल्या आहेत. तर असं त्यांनी ओव्हरऑल जे आहे विजाचं कोट्याचं डिवायडेशन केलेलं आहे या येणाऱ्या वर्षामध्ये 2026-2027 मध्ये. याच्यामध्ये पण त्यांनी जे आहे तुम्ही मागे पण न्यूज मध्ये ऐकलं असेल की एप्रिल नंतर जे त्यांनी इम्प्लिमेंट केलं होतं किंवा करणार होते त्यामध्ये जे आहेत जे तुमच्या कोर स्किल्स जे 482 वर्क विजावर गेलेले आहेत त्यांचा जो सॅलरी थ्रेशोल्ड आहे तो त्यांनी इन्क्रीज केलेला आहे 76,515 म्हणजे 76,515 जो आहे डॉलरचा त्यांनी वार्षिक सॅलरी पॅकेजचा थ्रेशोल्ड इन्क्रीज केलेला आहे 482 विजासाठी आणि 186 विजासाठी. आणि प्लस जे स्पेशल किंवा स्पेशल स्किल्डचे जे वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी जो आहे त्यांनी जो वाढवलेला आहे तो 1,41,210 ऑस्ट्रेलियन डॉलर पर इयरचा केलेला आहे. तर असं जर त्यांनी 482 आणि 186 साठी जो आहे सॅलरी थ्रेशोल्ड जे आहे ते इन्क्रीज केलेलं आहे. पण आता सर्वात महत्वाचा विषय म्हणजे इथे असं आहे की पॉईंट टेस्ट आणि पॉईंट टेस्टमध्ये काय चेंजेस होऊ शकतात. तुम्हाला आपण मागच्या वर्षी बघितलं होतं की ग्रॅटन इन्स्टिट्यूटने त्यांना काही पॉईंट टेस्टचं सजेशन दिलं होतं. इव्हन KPMGने सुद्धा त्यांना काही ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटला काही सजेशन दिले होते की पॉईंट सिस्टीममध्ये आपल्याला चेंज करायची गरज आहे. आता ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंटचं असं म्हणणं आहे की ते पॉईंट टेस्ट सिस्टीममध्ये चेंज करणार आहेत, पण ते कधी करणार आहेत त्यांनी अजून कन्फर्म सांगितलेलं नाहीये आणि त्याचा काही चेंजेस अजून इम्प्लिमेंट झालेले नाहीयेत. मोस्ट प्रोबॅबली हे चेंजेस जे आहेत जून किंवा जुलैच्या नंतर जर झाले तर आपल्याला कळतील किंवा मग आता पुढच्या वर्षी करतात, आपल्याला अजून काही आयडिया नाही. पण त्यांनी असं या बजेटमध्ये म्हटलंय की ते जे आहेत हाय स्किल्ड वर्कर्स आहेत त्यांच्यावर जास्त फोकस करणार आहेत. त्याच्यानंतर ते जे आहेत एज जो फॅक्टर आहे त्याच्यावर सर्वात जास्त फोकस करणार आहे. म्हणजे ज्यांचा एज 40च्या आत आहे म्हणजे जे यंग क्राऊड आहे त्यांना जास्त प्रेफरन्स देणार आहेत. प्लस ते एज्युकेशनवर सुद्धा जास्त फोकस करणार, म्हणजे ज्यांचं एज्युकेशन चांगलं आहे त्यांना जास्त फोकस करणार आहे. पण आपल्याला एक गोष्ट इथे जाणून घ्यायची आहे की आता ऑस्ट्रेलियासारख्या कंट्रीमध्ये जे आहेत स्किल्ड लेबरचा हा फार शॉर्टेज आहे. म्हणजे वेल्डर, फिटर, कार्पेंटर किंवा प्लंबर्स, इलेक्ट्रिशियन्स या लोकांचा फार शॉर्टेज आहे. त्याच्यामुळे जर पॉईंट सिस्टीम मध्ये जरी चेंज झाला तरी या ट्रेड ऑक्युपेशनच्या लोकांना त्याचा इम्पॅक्ट होणार नाही.
आणि जर त्याचा इम्पॅक्ट जरी समजा एज्युकेशनमुळे झालेला असेल तरी त्यांच्यासाठी 482 चे जे डोअर्स आहेत ते जास्त ओपन होतील, कारण त्यांना या शॉर्टेजला कुठं तरी फिलअप करावंच लागणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर हाय स्किल्स असतील, चांगले ट्रेड ऑक्युपेशनचे स्किल्स असतील तर तुमच्यासाठी ते आणखी इझी होणार आहे. आणि लोक ज्यांच्याकडे म्हणजे जे कॉम्पिटेटिव्ह स्किल्स आहेत, म्हणजे आयटीचे स्किल्स झालेत किंवा आणखी व्हाईट कॉलर इंजिनिअरिंग रिलेटेड स्किल्स झाले, त्याच्यामध्ये कॉम्पिटिशन थोडी वाढायची जी आहे शक्यता जास्त वाटतीये. पण याच्यामध्ये आणखी आहे की त्यांनी अजून प्रपोज केलं होतं जसं ग्रेटर इन्स्टिट्यूटने की बाबा जी नाटीची एक्झाम वगैरे आहे त्याच्यावरचे जे पॉईंट्स दिले जातात, 5 पॉईंट आपल्याला मिळतात ते पण कमी करायला पाहिजेत वगैरे. तर अशी त्यांनी एज, एज्युकेशन आणि तुमच्या स्किल्सवर जास्त फोकस देऊन पुढची सिस्टम डिझाईन करायचं असं त्यांनी ठरवले. पण ते आता ग्रॅटन इन्स्टिट्यूटने प्रपोज केलेली पूर्ण सिस्टीम वापरणार आहेत की काही दुसरं करणार आहे हे आपल्याला ज्या पुढील काही महिन्यामध्ये कळेल. पण आता अजून सिस्टीम मध्ये काही चेंजेस झालेला नाही. आता त्यांनी ऍक्च्युली काय केलं, त्यांना माहिती आहे की लेबर तिथे जे आहेत म्हणजे ट्रेड ऑक्युपेशनची लोक आहेत त्यांचा फार शॉर्टेज आहे. त्याच्यामुळे त्यांनी ट्रेड रिकग्निशन ऑफ ऑस्ट्रेलियाला $85.2 मिलियन बजेट अलोकेट केलंय, जेणेकरून ते इलेक्ट्रिशियन आणि प्लंबर सारखे आणि बाकीच्या ट्रेड ऑक्युपेशनचे जे स्किल असेसमेंट आहे ते फास्ट करायला म्हणजे त्यांनी करायला पाहिजे म्हणून. मग स्पेशली याचा बेनिफिट ऑनशोर कॅन्ट्रीला जास्त होणार आहे. पण त्यांनी याला PRA जे स्पेशल बजेट जे आहे अलोकेट केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी जिथे जे काम करणारे वर्कर्स आहेत त्यांच्यासाठी $27 मिलियन एक पॅकेज केलेलं आहे. त्यांना जे आहे बाकी म्हणजे मेडिकल रिलेटेड किंवा हेल्थ रिलेटेड वर्करचे वर्कर प्रोटेक्शनसाठी जे आहे बेनिफिट द्यायसाठी त्यांनी हे एक प्रपोजल किंवा प्लॅन त्यांनी जे बजेटमध्ये टाकलेला आहे. प्लस ते आता जे आहे वर्क हॉलिडे जो विजा होता त्याच्यामध्ये बॅलेटच्या थ्रू काही लोकांचं सिलेक्शन व्हायचं, जेणेकरून ते तिथलं जे टेम्पररी तिथं राहून जे तिथलं टेम्पररी जे शॉर्टेज स्किल शॉर्टेज आहे ते फिलअप करू शकले पाहिजे. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही चेंजेस जे करायचा त्यांचा विचार आहे. पण आता यांनी फक्त व्हिसा अलोकेशन्स आणि त्यांचं पर्सेंटेज कसं डिवाइड होणार याच्यावर केलेलं आहे. पॉईंट सिस्टम मध्ये अजून काही चेंज झालं, नवीन पॉईंट सिस्टम कशी येणार आहे काय अजूनही काही माहिती नाहीये. त्यामुळे हे जे आहे बेसिक चेंजेस कालच्या बजेटचे आहेत. याच्यानंतर जे काही जर चेंजेस झालेत तर जे आहेत ते आम्ही तुम्हाला कळवूच. ठीक आहे, तर तुम्ही मी जे नवीन अपडेट्स आले की मी तुम्हाला कळवेल आणि तुम्ही तसं मग त्याला फॉलो करा. थँक्यू.